नमस्कार, मी मनीष नितसुरे. द फायनल टच मेकअप या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आपण मागचा व्हिडिओ बघितला होता. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं, की ब्युटिफिकेशन मेकअप आणि कमर्शियल मेकअप या 2 मेकअपमध्ये काय फरक आहे नक्की? आणि एखादं माध्यम बदललं, की मेकअपमध्ये कशाप्रकारे फरक होतो, लुक्स कसे बदलतात, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की मेकअप चॉकी का होतो? त्याच्या मागचं नक्की कारण काय आहे? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, आता चॉकीच्या कॉन्सेप्ट्स खूप वेगवेगळ्या आहेत. एखादा मेकअप जर खूप हेवी झाला, बेस जर खूप हेवी झाला, तर आपण त्याला म्हणतो की मेकअप चॉकी झालाय असं. याच्या मागचं कारण काय आहे, की जेव्हा तुमचा स्किन टोन मॅच होतो मेकअप करताना, तेव्हा तो मेकअप खूप छान दिसतो. पण स्किन टोन जर बदलला, तर मेकअप खूप हेवी होतो आणि हेवी झालेला मेकअप हळू तो चॉकी दिसायला लागतो. खूप खराब दिसतो मेकअप. हे कारण आहे एकतर मेकअप चॉकी व्हायचं. तर मेकअप चॉकी होण्यामागचं अजून एक कारण आहे, जे कारण मला सगळ्या ब्युटी पार्लरमध्ये ज्या महिला काम करतात त्यांना सांगायला आवडेल किंवा जे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांना सांगायला आवडेल. एकतर चुकीच्या लाईटमध्ये जर मेकअप केला, तरी पण मेकअप खूप चॉकी होतो. आपल्याला स्किन टोन कळत नाही, खूप अंधार असतो. जी व्यक्ती समोर बसली एखादी आर्टिस्ट आहे, आपल्याला स्किन टोन जर नाही कळला, तर तो मेकअप खूप खराब दिसतो आणि मग तो हळू चॉकी दिसायला लागतो. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे खूप छान एखाद्या खोलीमध्ये लाईट असेल, जिथे व्यवस्थित दिसत असेल अशा ठिकाणी मेकअप करा. तो तुमचा मेकअप खूप छान होईल. अजून एक कारण चॉकी होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणजे आपण म्हणतो ना, की डोळ्याखाली ब्लॅक सर्कल्स आहेत किंवा काळे डाग आहेत डोळ्याखाली. तर ते काळे डाग जेव्हा आपण मेकअप करायच्या आधी हाईड करतो, तर तेव्हा आपण कन्सीलर वापरतो. तर काय होतं याच्यामध्ये, की कन्सीलर कुठलं वापरायचं, कुठल्या कलरचं वापरायचं हे सुद्धा प्रत्येकाच्या स्किन टोनवर डिपेंड आहे. जर खूप फेअर स्किन असेल आणि जर तुम्ही डार्क कलरचं त्याच्यावर कन्सिलर वापरलत, की मग काय होतं, की त्याच्यावर मेकअप केल्यानंतर आहे ना, ते नंतर निघायला लागतं. घाम आल्यानंतर क्रॅक होतो आणि मग तो मेकअप चॉकी दिसायला लागतो. ही सगळी कारणं आहेत मेकअप चॉकी व्हायची आणि आपल्याकडे बघा, आपल्याकडे भारतामध्ये 225 शेड आहेत मेकअपमध्ये. तुम्हाला लगेच असं विश्वास नाही बसणार तुमचा. आपल्याकडे 225 स्किन टोन्स आहेत भारतामध्ये. एवढ्या वेगवेगळ्या स्किन टोन्स आपल्याकडे बघायला मिळतात. तर अशा प्रकारे मेकअप चॉकी होतो. तर याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. खूप छान ठिकाणी लाईट असेल तिथे मेकअप करा. व्यवस्थित फाउंडेशन चॉईस करताना बघून घ्या. या सगळ्या गोष्टी आहेत. तर हा टॉपिक होता आपला आजचा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण, की एक नवीन कॉन्सेप्ट घेऊन आपण तुमच्यासमोर येणार आहोत. एक वेगळ्या प्रकारचा व्हिडिओ. मेकअपमधला एक सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आजकाल आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम केलं म्हणजे ब्युटी पार्लर असेल, कमर्शियल मेकअप असेल, कुठल्याही क्षेत्रात काम केलं, तरी तो टॉपिक खूप महत्त्वाचा असतो सगळ्या मेकअप आर्टिस्टना. तर त्यावर आपण चर्चा करणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटूया. तर फायनल टच मेकअपला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. थँक यू.